त्याच्या अगोदर कितवीला तू म्हणला? चौथीला. ठीक आहे. तू कितवीला आहे? पाचवीला आहे. ठीक आहे. व्हेरी गुड. ठीक आहे. तुम्हाला सर्वांना सावधान करतो. सावधान सावधान कसा असतो आपला? हा मामा साहेब थांबा की, मामाला लगेच जायची घाई. हा मामी वाट पाहते काय आमची? नाही ना, मग गप बसा की इकडं. हा मामा. हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपल्या मंडळामध्ये जादूगरचा कार्यक्रम आहे. सार्थक जादूगर येणार तुझी ना? येईल ना भाऊ संध्याकाळी. मग ती मजा घातली जादूगरने. तर कायला माझी मजा घेतोय, त्याचीच मजा घ्यायची आपण. हा काय बघा, सार्थक म्हणते आपण त्याची मजा घेऊया. तर बघूया संध्याकाळी. बघू शकता हे आपली मिरचीची बाग आहे. हो, किती किती किलो झाली बघा. मिरच्या काढायचं काम चालू आहे बघा. 5-6 सराला 40 किलो मिरची निघली आहे. ती बघू शकता फ्रेंड्स. मिरची बघा आपली 30 मिरची आहे. मम्मी चला जेवण करा. चला 2 वाजले आता. चला हा एका सिरियल टाइम लागेल. हे बघू शकता मिरच्या. तुम्ही बघू शकता इथं मंडळाचा हिशोब चालू आहे. दादा झाला हिशोब? चाललंय बाजून. सोन्या काय नियोजन आज? काय नाही चालला ना हिशोब. आज जादूगर येणार आहे. जादूगर येणार ना, जादू दाखवायला. मग काय नियोजन आहे? टेस्ट बीच काय नियोजन? यायचं टीव्हीवर आता. हा यायचं टाकायला आता. येईन बघ थोड्या वेळ. एवढे पुरते का बघा शेट बंडल घेऊन बसल्यात आणि तरी पण पैसे कमी पडत आहे. जादूगारला दादा रे आमचा अख्खा. नाही एवढं असतं काय. एवढं बंडल दिलं जादूगार जोडे नाही एवढं दिलं. काय संकेत बोललो तू? आज बघा हा ईश्वर जादूगार आहे. चला हिशोब सांग, बाकी नाटक बंद. चला फ्रेंड्स, त्यांचा हिशोब चालू आहे आपलं. चला चला आरतीला पुढं. सांगितलं नाही म्हणतो. सांगितलं म्हणतो खुर्च्या पुरत नाही. एवढं काय त्याला खुर्च्या नाही पुरत. उभे राहते. कट्ट्यावरच्या बायला खुर्ची भेटली पाहिजे. कट्ट्यावरच्या बाला कट्टा इथं बसाया. कट्ट्यावरच्या बायला जर खुर्ची भेटली नाही, इथं दंगल होईल. काय होईल? कट्टा कुत्र बसलाय ना. हातात कट्टा कोण बसले? आता कुत्र बसले. कुत्र बसले. हॅलो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता हे जादूगार आहे. तुमची ओळख करून द्या. नमस्कार सर, मी जादूगारी राजेश्वर. आज जो माझा या ठिकाणी कार्यक्रम आहे शिरूरमध्ये श्री गणेश मित्र मंडळ गव्हाणेवाडी या ठिकाणी, आणि सुंदर असा कार्यक्रम आहे. जसं या ठिकाणी खुर्चीवर या ठिकाणी माणूस बसवायचा आणि 1-2 सेकंदामध्ये मुंडकं गायब. मुंडकं माझ्या हातामध्ये धड तिकडं, असं सगळे नाविन्यपूर्ण प्रयोग आहे. या ब्लॉगच्या माध्यमातून मी सगळ्यांना तो व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि भरपूर असे आणि भरगच्चे कार्यक्रम आहे जे तुम्हाला पाहण्यासारखे आहेत. 2 तासाचा नेत्रदीपक आणि असा अनोखा जादूचा कार्यक्रम पाहायला विसरू नका. आज गव्हाणेवाडी या ठिकाणी आहे. धन्यवाद. थँक्यू. तुम्ही बघू शकता आमचे बंधू नियोजन करत आहे. तुम्ही बघू शकता आमचे मंडळाचे सगळे कार्यकर्ते. आपले अध्यक्ष पूर्व माझे अध्यक्ष. काय झालं? काय देऊ? माग बसावं लागलं. तुम्हा सर्व प्रेक्षकांचं श्री गणेश मित्र मंडळ यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करू इच्छितो आणि या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करतोय. या ठिकाणी तुमच्या सर्वांचं जादूच्या प्रयोगाने या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. आता खऱ्या अर्थाने जादूच्या प्रयोगाला सुरुवात झालेली आहे. मला पुढच्या प्रयोगासाठी एक कमीत कमी 3री किंवा 4थीचा एक छोटासा लहान मुलगा हवाय बरं का.
शाश्वत, हात खाली की ना. शाश्वत तुझं नाव आहे का? हो ठीक आहे. याचं नाव शाश्वत आहे बरं का. शाश्वत तुझं नाव आहे ना? हो ठीक आहे. याचं नाव शाश्वत आहे बरं का. शाश्वत तुझं नाव आहे ना? ठीक आहे. याचं नाव शाश्वत आहे बरं का. अंड कुठून आणलं? ओके. Pump up the baseline. Pump up the. Pump the. Pump up the. Pump up the. Pump up the. Pump up the baseline. Pump up the. बस तुम्ही म्हणाल की युवराज भाऊ या ठिकाणी 6 तलवार तिकडून 6 तलवार इकडून याला म्हणता का तुम्ही या ठिकाणी टेम्पल ऑफ इजिप्त? नाही, या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर दृश्य वेगळं. Pump up the. Pump up the. तुला तहान लागली असेल तहान. अर्धा 1 तास झालं म्हणलं तुला तहान लागली असेल ना, बरोबर ना? तर आमचा साथीदार घेऊन येतोय तुझ्यासाठी पाणी. तुला मी रंगमंचावरती बोलवलं, तू आला, बरोबर आहे? मी तुझ्या ओळखीचा आहे का? नाही. तर तू मी दिलेलं पाणी तू पिला, कस काय पिला? मी दिलेलं तू पाणी ते पिला, आणि ते पाणी कशाचं होतं तुला माहिती का? माहिती का?
अरे जादूचं पाणी होतं ते. आता ह्यानी जादूचं पाणी प्याला हो. आता आपल्याला काय करावं लागेल माहिती का? तुझ्या पोटातून ते पाणी आपल्याला काढावं लागेल. ऑपरेशन तुझं करावं लागेल. हा आता ह्याच्यातलं पाणी तर काढलंच पाहिजे. थँक्यू थँक्यू. वेलकम टू बॅक जादूगर युवराज ईश्वर. या ठिकाणी आलेलं आहे. सर आपलं नाव काय? हा? अशोक साळुंके साहेब या ठिकाणी आलेले आहे. सर आपल्याला वस्तीमध्ये, साळुंके वस्तीमध्ये लोक काय नावाने हाक मारतात? काका, मामा, मामा मामा. नोट या हातामध्ये पकडा. नोट या हातामध्ये पकडा. ओके ओके मामा. आजपासून मी पण तुम्हाला मामा म्हणतो. चालेल ना? है ना? ठीक आहे मामा. इथं लक्ष पाहिजे, कारण कसं आहे जादूच्या प्रयोगामध्ये एक सुंदर आपण अशी जादू करणार आहोत. पण नोट तुमच्याकडे आहे मामा, बरोबर ना? आतापर्यंत मी नोटीला हात पण नाही लावला, बरोबर ना? हा तर आता सर्वांचे डोळे तीक्ष्ण पाहिजे, कारण हा जो प्रयोग आहे मी तो बालगंधर्वाला दाखवलेला आहे. छोटा प्रयोग पण एकदम अफलातून या ठिकाणी प्रयोग आहे. तर मामा या ठिकाणी आलेले आहे. मामा तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे की तुमच्याकडे ही नोट आहे, बरोबर ना? आहे, ठीक आहे. 200 रुपयाची नोट आहे. पण तुम्हाला 2000 रुपये जर माझ्याकडनं बक्षीस पाहिजे असेल तर एक मंत्र आहे माझ्याकडे, ते फक्त उच्चारायचं, फक्त एक वर्डचा आहे, ठीक आहे? 1-2 शब्दाचा म्हणजे सॉरी 1 लाईनचं एक म्हणजे आहे उच्चारण, तुम्ही फक्त सांगायचंय. आणि या ठिकाणी 2000 रुपयाचे म्हणजे 2000 रुपयामध्ये 4 नोट असतात 500-500चे. मी तुम्हाला ते बक्षीस करणार आहे. परंतु मामा नोट तुमच्याकडे आतापर्यंत आहे तुमच्याकडे, बरोबर ना? नोटेचा सिरियल नंबर असतो XYZ, त्यानंतर 6 अंकी नंबर असतो, बरोबर ना? ते XY ABCD सोडून द्यायचा. 6 अंकी जो नंबर आहे तो आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा आहे. ज्यांच्याकडे मोबाईल असेल, पेन पेन्सिल असेल, तो या ठिकाणी नोटीचा नंबर नोट करून घ्यायचा आहे. कारण पुढचा आवाज असेल या ठिकाणी मामासाहेबांचा. मामासाहेब येथपर्यंत यायचे, सांगायचं नोटीचा नंबर हे आहे. लोक सगळ्यांनी नोट करून घ्यायचं प्लीज. काय सांगू? 98 13 22. हा पुन्हा एकदा सांगा मामासाहेब. 98 13 22. इंग्लिश मध्ये सांगा. या अलीकडे यायचंय. हा 98 बरोबर ना? 981322. मामा आहे की मग? मामा तुम्ही माझी चेष्टा लावली काय ना? मामा इंग्लिश मध्ये कसं सांगू बोले आता? ठीक मामा येते की तुम्हाला इंग्लिश? हा तुम्ही जादू करायला लागला हा मामा? हा ठीक आहे मामा. या ठिकाणी नोट तुमच्याकडे आहे. आतापर्यंत नोटीचा नंबर या ठिकाणी आता आपण काय केलेलं आहे प्रेक्षकांकडे दिलेला आहे. नोट तुमच्या हातामध्ये आहे. आणि आतापर्यंत असं झालेलं नाही मामासाहेब की सरकारने एकाच नंबरचे 2 नोट केले. नाही ना? किंवा काही नाही मामा. आजारी बिजार नाही तुम्ही? आजारी वगैरे काही नाही किंवा काही नाहीये. हा मामा तुम्ही असं या ठिकाणी समोर उभा राहायचं, समोर असं समोर टर्न करून. हा ठीक आहे. कारण कसे लोक व्हिडिओ शूटिंग वगैरे काढत असतात ना, तुमचा चेहरा दिसायला पाहिजे. आणि या ठिकाणी मला ब्लॉगर देखील भेटले होते सर. हा ते म्हणले की आम्ही ब्लॉग वगैरे करू बोले तुमच्या कार्यक्रमाचा, एकदम सुंदर असा होऊन जाईल. तर टीव्हीवर किंवा युट्यूबवर येणार. ओके ओके. तर मामासाहेब आपल्याला काय करायचंय, तुमच्याकडे नोट आहे, नोटीचा नंबर आमच्या प्रेक्षकांकडे आहे. सगळ्यांनी नोटीचा नंबर नोट करून घेतला का? हो ठीक आहे. तर काय करायचंय मामासाहेब तुमच्याकडे पेन पेन्सिल आहे का? नाही का? या वाईट ठेवत नाही का तुम्ही पेन पेन्सिल? नाही ठेवत, ठीक आहे. तर ओके कुणाकडे पेन पेन्सिल आहे का? पेन नव्हता आपल्याकडनं, लोकांकडे उसना मागून घेतलंय. आलं लक्षात? मामा 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 आजारी आहे बघ तुम्ही बोला की मग फटफट या ठिकाणी मामा मामा म्हणतो तरी मामा आहेच आपल्या लोकांकडे बघा. हा मामा हे पेन तुमच्याकडे धरायचंय. काय करायचंय तुमच्या हिशोबाने मला न कळता काय करायचंय त्या नोटीवर काहीतरी खून कर, तुमचं साईन वगैरे किंवा काहीतरी खून किंवा नाही का तुमच्या हिशोबाने एक मार्क की पूर्ण वर्ड मध्ये
मामा मामा थांबा जरा ऐकून घ्या. हा पूर्ण वर्ल्ड मध्ये हीच तुमची एक नोट होईल, म्हणजे दुसरी कोणतीच नोट नाही. एक तुमच्या हिशोबाने छोटस एक मार्क करायचं किंवा साईन करा, म्हणजे अख्ख्या वर्ल्ड मध्ये पूर्ण दुनियेमध्ये तुमचा हा एकच नोट राहील साईन केलेला. बरोबर ना मामा? मामा त्या कोपऱ्यामध्ये जायचं, साईन करायची किंवा काय करायचं, लगेच फटक दिशी तुमच्या जागेवर मी आणि माझ्या जागेवर मी. समजायला का? हा हे काम फटक दिशी झालं, लगेच साईन करून लगेच मोकळे. हा साईन केली का खून केली? खून साईन पैसे लगेच काढतील ना मला चेकने लिखले, लगेच साईन नाही नकोच. करोडो रुपये पडलेले कशाला, मग माग केलं. ओके ठीक आहे. हा तर आता मी या नोटीला हात लावू शकतो, बरोबर ना? कारण पूर्ण वर्ल्ड मध्ये एकच नोट आहे, नोटीचा नंबर पब्लिक कडे गेलेला आहे. आता या नोटीला मी काही करू शकत नाही मामा, बरोबर? लावू का? लावू. हा ओके ठीक आहे. तर आता या ठिकाणी नोट आहे, नोटीचा नंबर सगळ्यांकडे गेलेला आहे. तुम्ही खून कुठे केलेली ही मला माहित नाहीये. नोट पुन्हा एकदा तुमच्या हातामध्ये पकडायची आहे आणि माझ्याकडे एक एन्व्हलप आहे, म्हणजे बंद पाकिट. लग्नाला जातो तुम्ही, जातो म्हणजे बंद नोट वगैरे देता का नाही? हा देता. ओके ठीक आहे. तर माझ्याकडे एक छोटस एन्व्हलप करा, त्याच्यामध्ये काय आहे का किंवा काय चेक करा मामा. शंकेला जागा नको, कारण कसं आहे लोकांनी तुम्हाला निवडून दिलेले. मामा साहेब ऐकून घ्या, हा लोकांनी तुम्हाला निवडून दिलेले, फक्त तुम्ही माईक मध्ये संभाषण वगैरे करत नाही, आहे का नाही मामा साहेब? मामा आजारी सांगा की लवकर, तुम्ही फटक दिवशी बोलतच नाही मामा साहेब. हा ओके मामा केलेलं आहे. ओके आपण काय करायचं, त्याला एकदम सील बंद करणार आहोत, जेणेकरून आपल्याला त्याला काय कर. मामा साहेब सील बंद माझ्याकडे केमिकल आहे की. हा युवराज साहेबांनी लय मोठा खर्च केलाय, म्हणजे मीच खरले मोठा खर्च केलेले. पाठीमागच्या वेळेस सेट नव्हता तर सेट तयार केले, सगळे लिथून प्रयोग वाढवले, कमीत कमी 5-6 लाख रुपये खर्च केलेला आहे. मग केमिकल पण घेऊ शकतो मी, हे का नाही? हा मामा साहेब काय करायचं, बंद पाकिटला एकदम केमिकल लावायचं, तुमच्या हाताने लावा. मामा साहेब स्प्रिंग बसवली काय, या की आलं असं अलीकडे या की तुम्ही. असं केलं की परत असं खायचं मामाचं, असं केलं की परत मामाचं असं खायचं. मामा साहेब हा चिटकून एकदम प्रॉपरली, काही मुंगी पण जाऊ शकत नाही अशी आपल्याला एकदम चिटकवायचे. केलं? हा मामा साहेब केलं ना? काय करतोय, याची या ठिकाणी अशी आणि अशी या ठिकाणी घडामोडी करतोय. आणि आपण काय करायचं, नोट ही तुमच्या हातामध्ये पकडायची आणि एक छोटासा मंत्र आहे पकडून घ्यायचं. छोटासा मंत्र आहे, आपल्याला ते मंत्र बोलायचं, 1-2 वर्ड्स आहे. आणि ऐकून घ्या बरं का मामाश्री, मामाश्री ऐकून घ्या. जर मामा साहेबाला खरंच बरं का हसायचं आजार बिजार हायच बरोबर का मामाला. हा मामा ऐकून घ्या, तुम्ही काय करायचंय, नोटीचा ऐकून घ्या. नोटी आपण या ठिकाणी बंद पाकिटमध्ये टाकलेलं आहे. आपण काय करणार, एक छोटासा मंत्र बोलणार आहे आणि मंत्र उच्चारण आणि मंत्र एकदाच बरं का. ओटीपी कसं असतो, 1 टाइम पासवर्ड, हा सेम तसं मी एकदा तुम्हाला सांगणार, तुम्ही लगेच सांगून या ठिकाणी नोट आपली लगेच 2000 रुपये होणार आहे. आता 2000 रुपये होणार आहे, पण त्यासाठी जर का यदा कदाचित, नाटक पाहिलं का तुम्ही? नाही पाहिजे. हा यदा कदाचित समजा आपलं मंत्र चुकत नाही मामाश्री, हा चुकतच नाही मंत्र आपला, पण यदा कदाचित आपला मंत्र चुकला, 200 रुपये कमावं लागेल. आलं लक्षात? चालेल ना? चालेल. हा हे चालेल, 200 रुपये चालेल. तर माझ्याकडे एक आपण काय करायचं, मंत्र बोलायचं. ओके एक सुंदर अशी पिशवी आहे मामाश्री, ठीक आहे. काय करायचंय, याच्यामध्ये आपली या ठिकाणी नोट टाकून द्यायची, टाकून द्यायचंय. आता आपल्याला ऐकून घ्या का मामाश्री, आपल्याला आता मंत्र बोलायचंय. मंत्र उच्चारण सगळ्यांनी नीट ऐकायचं बरं का. सगळ्यांनी नीट नाही ऐकलं तर चालेल. मामा उच्चारण बरोबर व्हायला पाहिजे. यदा कदाचित चुकत नाही, चुकत नाही मामाश्री, पण चुकला तर नोट गमावं लागेल. हा 2000 गेले तर गेले, 200 पण गेले. हा ठीक आहे. काय करायचं आता मामा, आता मी मंत्र बोलतोय, एकदम आवाज माझ्याकडे एकदम लक्ष पाहिजे. लाऊड स्पीकर आहे तुमच्याकडं, 1-2 वर्ड्स आहे. नाड उस्कुंडा ताडतीन बैस कुत्ता कल्ला मल्लाला. हा मामा साहेब बोला. हा नाही मी काय सांगितलं अगोदर, ओटीपी सारखा पासवर्ड, ओटीपी पासवर्ड कसा असतो, 1 टाइम पासवर्ड, त्या हिशोबाने या ठिकाणी होता. मी तुम्हाला सांगितलं बरं ठीक आहे. हा नोट काढून घ्या, आपलं बंद पाकिट काढून घ्या. बंद पाकिट हा काढून घ्यायचंय, हातामध्ये असं समोर धरायचंय, हातामध्ये काढा की काढा असं, हा हातामध्ये असं पकडायचं, हातामध्ये. ओके थांबा की जरा, असं काय करताय, असं पकडा फक्त. हा पकडा असं समोर, बस काही करायचं नाही. म्युझिक. नाही मामासाहेब, या प्रयोगाचं मी नाव सांगितलं का? नाही सांगितलं, कारण कसं मी प्रत्येक वेळेस सांगत असतो, हेड कटिंग, हे कटिंग, ते कटिंग सांगत असतो का नाही? हा यावेळेस सांगितलं का? नाही सांगितलं. पण आता मी सांगतो मामाश्री, या प्रयोगाचं नाव आहे स्वतःच्या जागेवर उठणे,
जादूगर युवराज ईश्वरकडे येणे आणि स्वतःच्या हाताने स्वतःची नोट जाळून प्रयोग कसा वाटला मामा श्री प्रयोग कसा वाटला हा या ठिकाणी कधी 2 वर्षांनी 4 वर्षांनी या ठिकाणी कधी मी आलो तर नाविन्यपूर्ण त्यावेळेस काय 5,000ची नोट येईलच त्यावेळेस अवश्य मामाश्री हात पण सोडत मामाश्री अलीकडे या की तुम्ही अलीकडे या की मामाश्री विषय कसा होतो माहिती का विषय काय आहे जादूमध्ये की जादूमध्ये नाही आपल्या ठिकाणी संसारिक जीवनमध्ये विषय कसा असतो की 1 रुपया जरी असला मेहनतीचा पण आपल्याकडे समजा कमावलं तर दुःख होतो का दुःख होतो की एकदा आपल्याला मेहनतीचा होता एकदम आणि तुम्ही शेतकरी शिवाय बरोबर ना एकदा प्लीज मामाच्या नावाने जोरदार ड्रायव्हरचे क्या बात आहे कारण कसं आहे मामा साहेब थांबा की मामाला लगेच जायची घाई हा मामी वाट पाहते काय आमची नाही ना मग बसा की इकडं हा मामाश्री थांबायचंय तुम्ही आता काय करायचंय मामाश्री माझ्याकडे आता 200 रुपये नाहीये तुम्हाला देऊ शकत नाही कारण आपला मंत्र चुकला पण माझ्याकडनं मामासाठी आणि मामीसाठी एक सुंदर अशी भेट वस्तू आहे सो प्लीज तुम्ही स्वीकारायची दादा दुसरं काय नाहीये पण टमाट आहे चालेल ना दोघं नवरा बायको आपलं कापून आपलं काहीतरी भाजी बनवून हा नोट आहे का नोटीचा नंबर एकदा आमच्या प्रेक्षकांना कळू द्या प्लीज हा पुढचा आवाज असेल मामाश्री सांगा की बाई असं असं नका करू नंबर सांगा प्रेक्षकांमध्ये या अलीकडे या माईक मध्ये सांगा 98 13 22 आहे का मामा आहे नोट खून केलेली आहे का बरोबर कुठं खून केली इथंच केली होय बरोबर ठीक आहे थँक्यू धन्यवाद थँक्यू मामा या ठिकाणी आले मोठ्या परिमाणे मला मदत केली तर मामासाठी एकदा प्लीज जोरदार टाळी होणं चाहिए Pump up the pump up the pump up the pump up the baseline. Pump up the pump the त्याच्या अगोदर कितवीला तू म्हणला 4थीला ठीक आहे तू कितीला आहे 5वीला ठीक आहे व्हेरी गुड ठीक आहे तुम्हाला सर्वांना सावधान करतो सावधान कसा असतो आपला हा शाळेच्या पाठीमागे होतो फिरायला सावधान कसा असतो दाखव याला सावधान दाखव कसा असतो हा बघ कसा असतो अरे असा नाही रे सावधान कसा असतो हा सावधान अवघ्याचं कसं असतो हा एकदम कडक सावधान पाहिजे एकदम कडक सावधान मिलिटरी सारखं सावधान पाहिजे शिस्त म्हणजे शिस्त शिस्तवाले निघतात की सावधान हा बघ असं याला इज्जत देतो लगेच हा असं तिरकीनच मी मार्के बैलावणे मला हा शंभर बघ तोंड बंद कर हसायचं बंद कर बरोबर आहे एकदम कडक सावधान पाहिजे मिलिटरी सारखं लगेच तयारी येते सावधान एकदम कडक सावधान मिलिटरी सारखा सावधान पाहिजे शिस्त म्हणजे शिस्त सावधान म्हणजे सावधान हो किंवा नाही एवढंच बोलायचं मध्ये मध्ये बोलायचं नाही हो किंवा नाही एवढंच बोलायचं मध्ये मध्ये बोलायचं नाही नाव काय असेल एकदम जोरात सांगायचं बस ना नीट 8वी वाल्या हा नाव काय असेल एकदम जोरात सांगायचंय नाव काय असेल एकदम जोरात सांगायचंय लगेच आपण या ठिकाणी प्रयोग करून मोकळं होणार आहे नाव अरे सावधान मध्ये उभा राहा की अगोदर लगेच असा करायला लागला उद्यापासून येणं पण सावधानची अशी जावी लागेल हा अरे समोर बघ तुझं सावधान छाती काढ इथं अशी छाती काढ जास्त काढू फुटल कर रे तुझं असं
तुझ्या का मानेमध्ये स्प्रिंग बसवली काय एकदा हलवली की 10 वेळेस हलती हा? बरोबर आहे एकदम कडक सावधान मिलिटरी सारखा सावधान हो किंवा नाही एवढंच बोलायचं मध्ये मध्ये बोलायचं नाही नाव काय असेल एकदम जोरात सांगायचं नाव काय विराज अरे सांग की जोराने नाव हा समर्पक शाश्वत कळमणीकर शाश्वत हा छाती काढ तू छाती काढ अंग असं हा शाश्वत नाव काय विराज आणि शाश्वत ओके खूप सुंदर नाव आहे चांगलं नाव आहे काय प्रॉब्लेम नाही एकदम कडक सावधान पाहिजे मिलिटरी सारखं सावधान पाहिजे या ठिकाणी शाश्वत आणि विराज या ठिकाणी आलेला आहे दोघांच्या नावाने जोरदार टाळ्या धन्यवाद ठीक आहे तर आता माझ्याकडे एक छोटीशी वस्तू आहे सर्वांचं तिरकी नजरेने बघतो छाती काढ तू छाती काढ कसं देवासारखा सावधानी याचा हा शाश्वत शाश्वत तू नीट शिक्षाच होती हा नाव काय म्हणलं तुझं विराज विराज तू एक चिठ्ठी घे शाश्वत तू एक चिठ्ठी घे रे विराज तू एक चिठ्ठी घे शाश्वत घे की लवकर 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 घे ना हा सावधान मध्ये उभा राहा हा ए शाश्वत तू एक चिठ्ठी घे घे रे विराज तू एक चिठ्ठी घे शाश्वत तू एक चिठ्ठी घे लगेच सावधान छाती काढ तयारी चालायची हॅलो अरे खरोखर जेवढे प्रयोग करतो लेखी आलेच ओके ठीक आहे आता या ठिकाणी लक्ष पाहिजे काय करायचं विराज तू आपल्या या ठिकाणी ग्रामस्थांमध्ये चिठ्ठी द्यायची अरे सावधान मोड तुझं सावधान मोड सावधान मोड तुझा हा ठीक आहे या ठिकाणी चिठ्ठी द्यायची पलीकडे ग्रामस्थ तिकडे एक चिठ्ठी द्यायची आणि पाठीमागे जेवढ्या ठिकाणी आहे ना बांधव त्यांना एक चिठ्ठी द्यायची आलं लक्षामध्ये तू 3 चिठ्ठ्या इथून वाटायच्या शाश्वत भाऊ हा ऐकून घे तू काय करायचं आमच्या माता बहिणी इथं जे खाली बसले त्यांना एक चिठ्ठी द्यायची पाठीमागे खुर्चीवर बसले त्यांना एक चिठ्ठी द्यायची पाठीमागे एकदम एंडिंगला जे माता बहिणी ना आलं लक्षामध्ये हा मुंडकं नको हलू सावधान मध्ये तिकडे एक चिठ्ठी द्यायची आता तू इथून 3 चिठ्ठ्या द्यायची आणि ऐक की सोड किती हा तू इकडून 3 चिठ्ठ्या द्यायची आणि दिल्याच्या नंतर हॅलो ज्यांच्याकडे पेन पेन्सिल असेल त्यांनी चिठ्ठी घ्यायची आणि चिठ्ठी घेतल्याच्या नंतर दोघांना खाता येतील असे 2 पदार्थांची नावं वरती एक आणि खाली एक अशी लिहिल्याच्या नंतर चिठ्ठीची अशी 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 गुंडाळी मुंडाळी करायची याला काय म्हणतो आपण गुंडाळी मुंडाळी याला काय म्हणतो आपण गुंडाळी मुंडाळी याला काय म्हणतो आपण शाश्वत गुंडाळी मुंडाळी 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 नाही रे याचा एक याचा एक या ठिकाणी काही बोलायला लागला हा इथे लक्ष द्यायचं आता शाश्वत इकडे लक्ष दे हा चिठ्ठीची या ठिकाणी गुंडाळी मुंडाळी करून चिठ्ठ्या माघारी आणणे काय मै सांगताय डोके मी आता आहे का आता आता मुंडका बी हलवताय मै सांगताय डोके मी आता आहे का आता आता मुंडका हलवताय जा लवकर शाश्वत आणि विराज लेट्स गो चिठ्ठ्या आणे का चिठ्ठ्या आण्या पुढे दाखवताय मेरे को दाखवताय हा मुठ्ठीमध्ये बंद कर मुठ्ठीमध्ये बंद कर हा चिठ्ठी आणे का तू आणे ना दाखवताय मेरे को दाखवताय मुठ्ठीमध्ये बंद कर मुठ्ठीमध्ये बंद कर माझ्याकडे काय वस्तू तिरकी नजरेने बघतोय जादूगारने काय केलं ठेवलंय का हा काय आहे का हा उपशांत का माझ्या कार्यक्रमाला बरे हा त्याच्यामध्ये कसलाही प्रकार काय नसलं तरी एक काम कर रे तू चिठ्ठी टाकून दे रे विराज हा तू सगळं चिठ्ठी टाकून दे रे शाश्वत हा या ठिकाणी विराज आणि शाश्वत दोघांनी या ठिकाणी 3 चिठ्ठ्या इकडून टोटल आपल्याकडे या ठिकाणी 6 चिठ्ठ्या झालेल्या आहे तर लकी ड्रॉ हा मंडळाचे कार्यकर्ते कुठे हा जो हा पुढे आहे ना हा प्लीज हात वरती करायचं आणि सांगायचंय एकच चिठ्ठी काढायला लावायची लकी ड्रॉयवर का तर शाश्वतला काढायला सांगायचं का विराजला शाश्वत मरणाचं खुश आले अलीकडे शाश्वत अलीकडे हा एकच चिठ्ठी काढ तसंच असं बसू नको एकच चिठ्ठी काढ मुठ्ठीमध्ये बंद कर मुठ्ठीमध्ये बंद कर मोड रे सावधान तुझं अरे मोड रे मोड लगेच असं करायला लागलाय तू हा आता काय करायचंय दोघांनी शाश्वत ऐक ना शाश्वत अलीकडे शाश्वत हा शाश्वत दोघांनी त्या ऐकून घेतो पण विराज दोघांनी त्या कोपऱ्यात जायचं चिठ्ठी उडकाडायची 2 पदार्थ असतील तू एक खायचं ठरव आणि याला एक सांग नाहीतर तू म्हण मी बी ते खातो हा म्हण मी बी ते खातो आणि दोघं मांडवच्या कपड्यावर मारामारी करू नका आलं लक्षामध्ये मै सांगताय डोके मी आता आहे ना आता मुंडका हलवताय मै सांगताय डोके मी आलं आता आहे ना लगेच सावधान इकडे घे की सावधान लगेच तो असं थांबायला लागलाय हा अलीकडे घे तुझं सावधान सरकत चाललं तिकडे ऑपरेटरकडे आमच्या बरोबर आहे
काम झालं का? हा हे काम फटाक दिशी झालं. तू हे खा मी हे खातो चल लवकर. बघू चिठ्ठी बघू उडून चांगली आहे तू. अरे वा वा. तू काय खायची ठरलं माईक मध्ये सांग लवकर. ढोकला. जसा काय बसलाय ढकला. छाती काढ काय रे ते सांग लवकर. भाजी शेव. हा बघू तुझं तोंड भाजी शेव सारखंच आहे. हा 2 मिनिटं. शाश्वत हे घे रे तुझा ढोकळा. हे घे तुझ्या भाजी काय भाजी शेव ना. हा 2 मिनिट खाऊ नको माझ्याकडे काय वस्तू आहे. हा या ठिकाणी एकदम मोकळा डबा आणि या ठिकाणी जादूची काटे. ऐकून घे माईक मध्ये बोलले तरी स्पीकर मध्ये कसा आवाज येतो येतोय का नाही. हा माईक शाश्वत माईक मध्ये बोलले तरी स्पीकर मध्ये कसा आवाज येतो येतोय का नाही. हा आता काय करायचंय जोरात ऐकून घे. याला पहिले चान्स देतोय बरं का. ऐकून घे याला पहिले चान्स देतोय. काय नाव तुझं. हा विराज थोडं पलीकडे व्हायचंय. हा समोर बघ फक्त लिखित असं व्हायला लागलं मामासारखा. हा तिथं आता ऐकायचंय. हा विराज ऐकून घे जोरानी याच्यामध्ये जादूची काठी बरं का. इथं लक्ष पाहिजे. जोरानी याच्यामध्ये बोलायचं काय तुझं भाजी शेव ना. जोरानी याच्यामध्ये भाजी शेव बोलायचं. डबा एकदम गच्च भरणार आहे. ऐकून घे रे हे शाश्वत ऐकून घे. हा पहिले याला चान्स देतोय नंतर ऐकून घे. याच्यापेक्षा जर तू अजून जोराने बोलला याची भाजी शेव काय तुझं ढोकळा येणार. हे ढोकळावाल्या ऐकून घे. हा त्याचा ढोकळा येणार आहे याची भाजी शेव काय. आता कोण जोराने बोलते हे फक्त आपल्याला चालकी पाहिजे. ठीक आहे एकदम जोराने काय तुझं भाजी शेव ना एकदम जोराने याच्यामध्ये बोलायचं जादूच्या काठीमध्ये. डबा एकदम गच्चा बनणार आहे. याचा आवाज ऐक रे. नंतर असा आवाज कर ना सगळी जागच्या जागी हादरली पाहिजे. हा एकदम जोराने म्हणायचं एकदम जोराने म्हणायचं. अरे लवकर म्हणायचं रे एकदम जोराने. हा एकदम जोराने म्हणायचं. याचा आवाज ऐक रे. याचा आवाज ऐक फक्त तू. नंतर पहाडी आवाज काढायचा एकदम हादरली पाहिजे एकदम दरारा. ठीक आहे एकदम जोराने बोलायचं. याचा आवाज ऐक रे. शाश्वत याचा आवाज फक्त तू ऐक. नंतर पहाडी आवाज काढायचा. आलं लक्षामध्ये. हा छातीकडे कशी काढतो. हा सेम तसा आवाज व्हायला पाहिजे. हा एकदम हसू नको. एकदम जोराने भाजी शेव म्हणायचं. जोराने एकदम तोंड बंद कर. काय त्याच्यामध्ये होय रे. बघ ना शाश्वतचा आवाज कसा आहे. पहाडी आवाज आहे पहाडी. हाईट कम फाईट जात आहे अलीकडे येतो. हा जोर याचं काहीच नाही. याचा खेळ खळवण झाला आता. एकदम जोराने काय तुझं ढोकळा ना याच्यामध्ये बोलायचं. याचं आता संपलं काही त्याच्यामध्ये आलेलं नाहीये. जोराने बोलायचं एकदम याच्यामध्ये. याचा आवाज ऐकला याचा आवाज एकदम या ठिकाणी जोरदार आवाज पाहिजे आपल्याला. जोरदार याचा आवाज ऐकला. विराज फक्त तू याचा आवाज ऐक. नंतर बघ आता फक्त तू दरारा बघ. जोराने बोलायचं एकदम. आता ऍडव्हर्टाइजमेंट केलेली बघ एकदम लक्ष ठेवायचं. हा जोराने एकदम बोलायचं. जोराने समोर बघ. तोंड बंद कर. तो हात दे तुझा. अरे अलीकडे ये की चला सर्कस तिकडे सर्कस करायला. हातात 5 धर. 5 या हातात धर रे. अरे 5 धर आणि तो हात दे. हा हँडशेक करायला लागला मला. असं पकड. हा तो हात दे रे तुझा. तू या शिट्टी धर नाही हातामध्ये. तो हात दे. डबा असं पकड. कोंबडी सारखं खुडखुड नको करू. हा असं पकड रे. हा आता मी काय करणार आहे या ठिकाणी माचीचं डबडे घेणार आहे. काडी घेणार आहे. लायटर घेणार आहे. बत्ती पेटवणार आहे. लगेच सांगायचं शाश्वत गरम का गार. आलं लक्षामध्ये. काय तू ढोकळा ना लगेच सांगायचं गरम का गार. भाजी काय शेव भाजी हो काय भाजी शेव लगेच सांगायचं गरम पाहिजे गार पाहिजे. आलं लक्षामध्ये. काळीचे डबडे घेतोय. माचीस घेतोय. लायटर घेतोय पाहिजे या ठिकाणी. आता मी या ठिकाणी लावून ओके पट्टी पेटली. हे बघू रे शाश्वत. बघू ढोकळा बघू की तुझा. हा चिठ्ठी बघू 5 बघू. सांग गरम का गार. गरम गरम हा उगाच आहे का ते. बघू रे बघू. भाजी शेवाले गरम का गार. गरम जस का तिकीट काढवायला माझ्यासोबत. डबा सोड. या ठिकाणी तुला भाजी शेवचा वास येईल. आला का सर्दी झाली का याला. तुला या ठिकाणी अलीकडे एक अलीकडे. हा तुला या ठिकाणी सगळं आले दिसेल. आलं का. तुला या ठिकाणी भाजी शेवचा वास येईल. आला का. आला लेट करंट आहे. हा ठीक आहे. गरम भाजी शेव आणि गरम ढोकळा. कोण आहे बदली झाली तुझी. इकडं बदली झाली. भाजी शेववाले हो तुझी इकडे बदली झाली. हा लवकर भाजी शेव खायचा. लवकर ढोकळा खायचा. आलं लक्षामध्ये. हा या ठिकाणी गरम भाजी शेव आणि गरम ढोकळा.
अशा रीतीने आजचा शो संपला आहे. मग कसा वाटला जादूगर? जादूगरले भारी झाला. भारी आला कार्यक्रम. हा आता भारी झाला ना. आता वस्ती होणार झाला. हा काय हा कुठंच नाही झाला. कसा कार्यक्रम होता जादूगरचा? कसा होता? आवडला का? काय आवडलं मला? सगळंच आवडलं का? तुम्हाला गेला पाहिजे स्टेजवर. तुम्हाला स्टेजवरती गेला पाहिजे होतं जादूगाराला.